खरं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं प्रकरण आता भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनाही भेटणार का, याबद्दल राजकीय अंदाज बांधले जात आहेत। तर राष्ट्रवादीचे मंत्री दिल्ली समोर हतबल झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढण्याआधी घडलेल्या भेटीगाठींची क्रोनॉलॉजी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे। सगळ्यात आधी अंजली दमानिया कराडची गुन्हेगारी कुंडली घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या। सोमवारी अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि कराड विरोधातले पुरावे दिले। तर पवार आणि दमानियांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस दोघांची भेट घेतली आणि यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच गाजली। ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या विरोधातही विरोधकांनी रान उठवलंय। त्यांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला आणि आता राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे। या पार्श्वभूमीवर आगामी काळात धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहणार की जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।